नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे सोमवार, त्याचसोबत आज वरुथिनी एकादशी देखील आहे. तर मी तुम्हाला भगवान भोलेनाथ, माता पार्वतीची आणि वरुथिनी एकादशीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि त्याचसोबत आपल्याला भगवान भोलेनाथांचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा, भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षातील प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. अशातच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला वारुथिनी एकादशी म्हटलं जातं. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे संरक्षण करणारी. असे मानले जाते की ही एकादशी भक्तांचे सर्व संकटांपासून संरक्षण करते आणि त्यांना मोक्ष देखील मिळवून देत असते. या दिवशी व्रत केल्याने, त्यासोबत व्रतकथा ऐकल्याने मानवाचे सर्व ज्ञात अज्ञात पाप नष्ट होतात. ही एकादशी सौभाग्य प्रदान करणारी मानली जाते. विशेषतः स्त्रियांसाठी ही एकादशी अखंड सौभाग्य देणारी ठरते. असे म्हटले जाते की 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यावरती जे फळ मिळतं तेच फळ केवळ वारुथिनी एकादशीचे व्रत केल्यानं प्राप्त होतं. भगवान विष्णूंच्या वराह अवताराची पूजा केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ लोक प्राप्त होतं. या दिवशी भगवान विष्णूंच्या वराह अवताराची पूजा केली जाते. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी एक भगवान वराहाचा अवतार आहे. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी हा तिसरा अवतार आहे. वरुथिनी एकादशीच्या दिवशी परमेश्वराच्या वराह अवताराची पूजा सर्व ठिकाणी करतात. याला वरुथिनी ग्यारस असंही म्हणतात. वरुथिनी एकादशीच्या दिवशी वराहाची पूजा करून त्यांच्या जन्माची कथा ऐकल्याने पुण्य प्राप्त होते. राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने वराह अवतार घेतला होता. आता त्याची कथा काय आहे तर ती बघूया. देवाच्या वराह अवतारबद्दलच्या आख्यायिकेनुसार 7 ऋषी एकामागून एक वैकुंठाला जात होते. तेव्हा वैकुंठ लोकांचे द्वारपाल जय आणि विजय यांनी 7 ऋषींना महाद्वारावर थांबवले होते. यामुळे 7 ऋषी संतप्त झाले आणि त्यांनी दोन्ही द्वारपालांना शाप दिला की ते 3 जन्म पृथ्वीवरती राहतील आणि राक्षस म्हणून राहतील. जय आणि विजय हे दोन्ही द्वारपाल जेव्हा शापाच्या प्रभावामुळे राक्षस बनले तेव्हा त्यांनी पृथ्वीवासियांना त्रास देऊ लागले. ते लोकांना यज्ञविधी करण्यात अडथळे आणत. हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्षी या राक्षसांची नावं होती. या राक्षसांच्या अत्याचारामुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. एकदा हिरण्यक्ष फिरता फिरता पाताळ लोकातील वरुण नगरात पोहोचला आणि वरुण देवाला युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा वरुण देव म्हणाले, ना मला आता लढण्याची इच्छा आहे, ना मला तुझ्यासारख्या बलवान माणसाशी लढण्याची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही विष्णूंशी युद्ध केले तर बरे होईल. यानंतर सर्व देवांनी मिळून ब्रह्माजींना हिरण्यक्षापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. भगवान विष्णूंचे ध्यान करत असताना ब्रह्माजींनी त्यांच्या नाकपुडीतून वराह नारायण यांना जन्म दिला. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या नाकपुडीतून विष्णूचा तिसरा अवतार वराह अवतार जन्माला आला. यानंतर वरुण देवाने देवर्षी नारदांना भगवान विष्णूचा पत्ता विचारला आणि देवर्षी नारदांनी सांगितले की श्रीहरीने पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी वराहाचा अवतार घेतला आहे. त्यानंतर वरुण देवही तिथे पोहोचले आणि हिरण्यक्षही तिथे पोहोचले. हिरण्यक्ष राक्षसाने वराहाला युद्धासाठी आव्हान दिले. यानंतर भगवान वराह आणि हिरण्यक्ष यांच्यात मोठे युद्ध झाले. तेव्हा भगवान विष्णूच्या वराह अवताराने हिरण्यक्षाचे पोट त्यांच्या दाताने आणि जबड्याने फाडून पृथ्वीला त्यांच्या चाचातून मुक्त केले होते. यामुळे या एकादशीच्या दिवशी वराह अवताराची पूजा केली जाते. आता आपण भगवान भोलेनाथांची कथा बघूया. एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. एके दिवशी अंधक आपल्या सेनेसह मंदर पर्वतावर गेला होता. तो रमणीय प्रदेश पाहून त्याला तिथेच राहावेसे वाटले. त्याने आपल्या सामर्थ्याने तेथे एक नगर निर्माण केले. पर्वत शिखरावर स्वतःसाठी
सुंदर मंदिर बांधले आणि तेथील निवासाचा आनंद घेऊ लागला. त्या महादैत्याचे दुर्योधन, वैधस आणि हस्ती हे 3 मंत्री होते. एकदा मंदरचलावर फेरफटका मारत असताना त्यांना एक नितांत सुंदर स्त्री दिसली. ते त्वरेने अंधकाकडे गेले व हर्षाने उत्तेजित होऊन म्हणाले, महाराज, या पर्वत परिसरातील एका गुहेत कोणी मुनी ध्यानमग्न होऊन बसला आहे. तो सुंदर आहे, रूपवान आहे. त्याच्या मस्तकावर जटा मुकुट आहे, भाळावर प्रकाशमान चंद्रकोर आहे. त्याची अंगकाती गौरवर्ण आहे. त्याने आपल्या सर्वांगावर भस्मलेपन केले आहे. त्याच्या गळ्यात नरकपालांची माळ आहे. त्याने आपल्या शरीरावर सर्परूपी भूषणे धारण केली आहेत. कमरेला गजचर्म गुंडाळे आहेत. व्याघ्रचर्म परिधान केले आहे. त्याच्या अंगावर रुद्राक्षांचे यज्ञोपवीत आहे. त्याला 4 हात आहे. त्या हातामध्ये क्रमशः त्रिशूळ, खडग, धनुष्यबाण ही आयुधे व डमरू आहे. तो अत्यंत तेजस्वी आहे. अशा प्रकारे त्या श्रेष्ठ तपस्व्याचे संपूर्ण स्वरूपच अद्भुत आहे. त्याच्या जवळच वानरासारखा दिसणारा भयंकर मुखाचा एक बलवान पुरुष उभा आहे. तो सर्व आयुधांनी युक्त आहे. त्याचा हात वृक्ष कठोर दणकट आहे. तो तपस्व्याच्या रक्षणार्थ सज्ज आहे. त्याच्याजवळ पांढऱ्या रंगाचा एक वृद्ध बैल बांधलेला आहे. त्या तपस्व्या शेजारी आम्ही एक नितांत सुंदर आणि तेजस्वी स्त्री पाहिली. ती सर्व शुभ लक्षणांनी युक्त आहे. तरुण आहे. तिचे लावण्य वर्णनातीत आहे. विरक्तलाही मोहून टाकेल असे तिचे स्वरूप आहे. तिने दिव्य वस्त्र परिधान केले आहे. तिच्या गळ्यात सुंदर सुंदर माळा आहेत. अंगावर हिरे, मोती, रत्ने, माणिक व पोवळ्यांची स्वर्णभूषणे आहेत. त्या स्त्रीचे काय वर्णन करावे. ज्याने तिला पाहिले त्याच्या दृष्टीचे सार्थक झाले एवढेच आम्ही म्हणू शकतो. ती अनुपम देखणी स्त्री त्या तपस्व्याची पत्नी असावी. महाराज, तुम्ही रत्नांचे भोगते आहात. त्रिभुवनातील सर्वच अमूल्य रत्ने तुमच्यापाशी आहेत. या रत्नांमध्ये ही स्त्री रत्नच सरस आहे असे आमचे प्रांजळ मत आहे. हे रत्न तुम्ही पाहिलेच पाहिजे, म्हणून तिला बोलावून आणा. मंत्र्यांच्या मुखातून त्या स्त्रीचे वर्णन ऐकून दैत्यराज अक्षरशः कामातूर झाला. त्याच्या सर्वांगात कंप उत्पन्न झाला. तिला पाहण्याची दुर्दम्य इच्छा निर्माण झाली. तिला बोलावून आणण्यासाठी त्याने त्या दोघांनाच पाठवले. ते चतुर मंत्री त्वरेने त्या गुहेत गेले. त्यांनी मुनीला नमस्कार केला व म्हणाला, हे तपस्वी, हिरण्यक्षाचा पुत्र अंधक हा दैत्यांचा अधिपती आणि त्रिभुवनाचा स्वामी आहे. त्याचे सध्या येथेच वास्तव्य आहे. आम्ही त्याचे मंत्री आहोत. त्याने तुम्हाला जो निरोप सांगितला आहे तो ऐका. तो म्हणतो, हे मुनीश्वर, तुम्ही कोण आहात? कोणाचे पुत्र आहात? येथे कशासाठी आलेले आहात? ही सुंदर दिसणारी शुभ लक्षणी स्त्री कोण आहे? कोठे भस्म फासलेले जटाधारी कुरूप, गळ्यात नरक पालांची माळा धारण केलेले आणि म्हाताऱ्या बैलावरून हिंडणारे तुम्ही, आणि कोठेही पुष्टस्तनांची लावण्यवती. क्षमा करा, पण ही स्त्री तुमच्या योग्यच नाही. ही माझ्याकडेच असणे योग्य आहे. अशा परम सुंदरीला घेऊन तुम्ही येथे येणे, हिला बाजूला बसून ध्यानमग्न होणे, हे सर्वच अयोग्य आणि विरुद्ध आहे. तुम्ही हिच्या मनाचा व भावनांचा विचारच केलेला दिसत नाही. हे स्त्रीरत्न तुमच्याकडे असणे हा तिच्या सौंदर्याचा अपमान आहे. हिऱ्याला सोन्याचेच कोंदण हवे, त्याशिवाय तो शोभून दिसत नाही. तुमच्याबरोबर राहून हिचे सौंदर्य वाया जात आहे. म्हणून हे रत्न सुखाने माझ्या स्वाधीन करा. त्यातच तुमचे भले आहे. मी त्रैलोक्याचा स्वामी आहे. माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले तर तुमचा नाश निश्चित आहे. अंधकाच्या मंत्र्यांचे बोलणे ऐकून तपस्वी हसून म्हणाला, दैत्यानो, तुमच्या स्वामीला माझा निरोप सांगा. त्याला म्हणावा, मी रुद्र आहे. येथे गुहेत बसून इतरांना दुर्लभ असे पशुपती व्रत आचरत आहे. मी माझ्या मात्यापित्याचे कधीही स्मरण करत नाही. ही माझी पत्नी आहे. ही सुंदर, तरुण, सर्व सहन करणारी, सर्व शक्तींनी संपन्न, सिद्धरूप आणि सर्व व्यापिनी आहे. मी कसा आहे? माझ्या तुलनेत ही कशी आहे? ही माझ्या योग्य आहे की नाही? मी हिच्या मनाचा विचार करतो की नाही? या सर्व गोष्टींशी तुला काही घेणं देणं नाही. तू तुझे काम कर, मी माझे काम करतो. तू दैत्यांचा अधिपती आहेस. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसणे आणि परस्त्रीची अभिलाषा धरणे तुला शोभत नाही. आता तुला योग्य वाटेल ते तू कर. तपस्वी रूपातील शिवजींचे बोलणे ऐकून ते मंत्री अंधकाकडे गेले. त्यांनी दैत्यराजाला प्रणाम केला. त्याचा जय जयकार केला. त्याला तपस्व्याकडे सर्व वृत्तांत सांगितला व पुढे म्हणाले, महाराज, तुम्ही दैत्यांचे अधिपती आहात, तरीही त्याने तुम्हाला तुच्छ लेखले. तो म्हणाला, अंधक स्वतःला त्रिभुवनाचा स्वामी समजतो, पण त्याच्यापाशी ना शौर्य आहे ना धैर्य. तो निशाचर, दानव, कृपण, क्रूर, कृतघ्न आणि पापी आहे. तो मृत्यूला घाबरतो. कोठे मी आणि कोठे तू? भित्रा दानव,
कोठे माझे हे दिव्य स्वरूप आणि कोठे तो अभाकी निशाचार, कोठे माझी दारुण शस्त्रे, कोठे माझे मृत्यूला संतप्त करणारे युद्ध कौशल्य आणि कोठे ते म्हातारपणाने जर्जर झालेला दैत्यराज. त्याची सेना सुद्धा असून नसल्यासारखीच आहे. तथापि अजूनही त्याच्यात काही सामर्थ्य असेल तर त्याने माझ्याशी युद्ध करावे. माझी भयानक अस्त्रे पाप्यांच्या संहारासाठीच राखून ठेवलेली आहेत. माझ्याकडे वज्रासारखी कठोर शस्त्रे आहेत. त्यांच्यासमोर अंधकाचे कोमल शरीर टिकू शकेल काय, याचा विचार करून त्यानेच निर्णय घ्यावा. महाराज त्यानंतर त्या तपस्व्याने मौन धारण केले आणि तो ध्यानमग्न झाला. अंधकाच्या मंत्र्यांनी सर्व वृत्तांत विपर्यास करून सांगितला. त्यामुळे त्यांच्या संतापाला पारावरच राहिला नाही. तो मूढ बुद्धी दैत्य त्रिभुवन सुंदरी जगन्माता पार्वतीवर मोहित झाला होता. कामभावाने उत्तेजित होऊन तिला पाहण्यासाठी, तिला आपलीशी करण्यासाठी आतुर झाला होता. सनत कुमार व्यासांना म्हणाले, मुनिवर्य, आपल्या मंत्र्याचे बोलणे ऐकून संतप्त झालेल्या अंधकाने त्या तपस्व्याचा समाचार घेण्याचे ठरवले. त्याने मदिरा पान केले आणि अनेक वीरांना बरोबर घेऊन त्या गुहेपाशी गेला. तेथे सज्ज असलेल्या शिवजींच्या रक्षक गणाने त्याला रोखले, पण तो एकेनाच. प्रकरण हातघाईवर गेले आणि बघता बघता एकच धूम्रचक्री झाले. शिवगणाने अंधकावर आणि त्याच्या सैन्यावर वृक्षपाशन, सर्प, जल, अग्नी, वज्र आणि अनेक भीषण शस्त्रास्त्रांनी इतका प्रखर हल्ला केला की त्याच्यासमोर कोणीच टिकू शकले नाही. थोड्याच वेळात तेथे दैत्यांच्या कलेवरांचा खच पडला. त्याने दैत्य राजाचे खडक तोडून त्याला इतके जर्जर केले की तो रणांगणातून पळूनच गेला. त्याची वाताहत पाहून प्रल्हादी प्रबळ दैत्यांनी आक्रमण केले, पण सामर्थ्यवान शिवगणाने त्यांनाही पराजित करून पळवून लावले. त्यानंतर विरोचन, बली, बाणासूर, सहस्रबाहू, बजी, कुंजब, शंभर, रुत आदी सर्व दैत्यवीर विशाल सेना घेऊन चाल करू लागले. तेव्हा तेथे भयानक युद्ध झाले, पण शिवजींच्या रक्षक गणाने कोणालाही जुमानले नाही. त्याने पराक्रमाची शर्त करून त्या सर्वांनाच पराभवाची धूळ चारली. त्या समय युद्धस्थानी रक्ताचे पाट वाहू लागले. मांस, मेद, मज्जा, अस्थी यांचा चिखलच झाला. मृतकांचे मांस खाण्यासाठी गिधाडांचे अनेक समूह तेथे आले. हिंस्र श्वापदांच्या झुंडीच्या झुंडी लुटल्या. ते दृश्य फारच भयानक होते. त्या युद्धामध्ये व्रतस्थ शिवजींना नाईलाजाने भाग घ्यावा लागला होता, म्हणून त्यांनी अन्यत्र जाण्याचे ठरवले. त्यांनी आपला मनोदय पार्वतीला सांगितला. ते म्हणाले, प्रिये, मी अतिशय खडतर अशा पशुपत व्रताचे अनुष्ठान करण्यासाठी येथे आलो खरा, पण तू येथे असल्यामुळे त्यात वारंवार विघ्ने झाली. मर्त्य दैत्यांनी आक्रमणे केले. त्यांच्याशी युद्ध करताना मी अनेकांचा वध केला, त्यामुळे एक प्रकारे पुण्यक्षयच झाला. आता येथे थांबण्यात काही अर्थ नाही. मी एकटाच निर्जन वनात जातो आणि व्रत दीक्षा घेऊन या व्रताचे पुन्हा आचरण करतो. त्याशिवाय मला समाधान वाटणार नाही. पार्वतीने त्यांच्या म्हणण्यास संमती दिली. त्यानंतर उग्र प्रभावशाली भगवान शंकर एका निबिड आणि पवित्र वनात निघून गेले. तेथे एकांतात रममान होऊन सहस्र वर्षे चालणाऱ्या आणि देवादानवांनाही दुष्कर अशा पशुपत व्रताचे अनुष्ठान करू लागले. इकडे पार्वती मंदर पर्वतावरील गुहेत राहून शिवजींच्या आगमनाची वाट पाहत होती. ती गुहेच्या आत एकटीच दुःखी होऊन राहत असे. शिवजींचा वीरक पुत्र वीरगणच तिथे तिचे रक्षण करत असे बरेच दिवस लोटले. वरदानामुळे उन्मत्त झालेल्या अंधकाला पार्वतीला प्राप्त केल्याशिवाय कसे चैन पडणार, त्याच्यासाठी ते एक आव्हानच होते. शिवजींच्या वीरगणाने त्याला झोडपून व पराजित करून पळवून लावले होते. तो अनुभव गाठीशी असूनही दैत्यराज पुन्हा मुख्य योद्ध्यांना घेऊन त्या गुहेपाशी आला. त्याने वीरगणाबरोबर भयंकर युद्ध केले. त्या प्रसंगी सर्वांनीच अन्न, पाणी व निद्रेचा त्याग केला होता. ते युद्ध 505 दिवस अहोरात्र चालले होते. त्या अवधीत महाबली वीरक दैत्यांशी युद्ध करत राहिला व त्यांना हरवत राहिला. त्यानंतरही नानाविध शस्त्रास्त्रांचे प्रहार होतच राहिले. गुहेच्या दारावर व संपूर्ण परिसरात दैत्यांच्या कलेवरांचे ढीग साचले होते. कित्येक जण मूर्छित होऊन पडले होते. सातत्याने युद्ध करून घायाळ झाल्याने वीरकही मूर्छित होऊन पडला. त्याच्या अवाढव्य देहामुळे गुहेचे दार बंद झाले. दैत्यांनी त्याला बाजूला करण्याचे अथक प्रयत्न केले, पण त्यांना ते शक्य झाले नाही. इकडे गुहेमध्ये असलेल्या पार्वतीला बाहेरील वर्तमान समजले. तिने ब्रह्मा, विष्णू आणि शिवजींच्या बलवान गणांचे स्मरण केले. साक्षात जगदंबेने स्मरण केलेले जाणून भगवान श्रीहरी, ब्रह्माजी, इंद्रादी देव, महान प्रतापी मुनिजन, सिद्ध, नाग, गुह्यक आदी सर्वच आपापल्या पार्षदांसह मोठ्या संख्येने स्त्री रूप धारण करून आले. स्त्रियांच्या अंतपुरात पुरुषांना प्रवेश नसतो, म्हणून त्यांनी स्त्रियांची रूपे धारण केली होती. असो, पार्वतीने त्यांना सर्व वर्तमान सांगितले.
सांगितले तेव्हा दैत्यांचा समाचार घेण्यासाठी त्यांचे बाहू स्फुरम पाहू लागले. त्यांनी आपापली शस्त्रास्त्रे प्रकट केली. कल्पांतांच्या मेघगर्जनाप्रमाणे भयंकर गर्जना केल्या. भेरी वाजवल्या, शंख फुकले. त्या निनादाने वीरकाला जाग आले. आता आपण एकटे नाही, आपल्याबरोबर श्रीरूपधारी देवांची महान सेना आहे. हे पाहून त्याच्या अंगात विलक्षण उत्साह संचारला. गगनभेदी गर्जना करून तो दैत्यांवर तुटून पडला. तो उठल्याबरोबर गुहेचे दार मोकळे झाले आणि आतून स्त्रियांचे सैन्य शस्त्रे उगारून त्वरेने बाहेर आले. देवांनी आपापल्या नावांना अनुसरून स्त्रीरूपे अर्थात देवींची रूपे धारण केली होती. त्यांची स्वरूपे, आयुधे आणि वाहनेही मूळ देवांप्रमाणेच होती. ब्राह्मी, नारायणी, इंद्री, वैश्वानरी, याम्या, निरुत्ती, वारुणी, वायवी, कौबेरी, यक्षेश्वरी, गारुडी आणि इतर देवी रणांगणात आल्या. त्या समयी दैत्यांचा अफाट सेनासागर पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या भय व्याकुळ झाल्या. त्यांना पुढे जाण्याचे धाडस होईना. तेव्हा ब्राह्मणीने स्त्रीरूपधारी विधात्याने त्यांना सावध केले. विरोचित भाषण करून त्यांना युद्धासाठी उद्युक्त केले. पार्वतीच्या अनुमतीने पराक्रमी वीरकाला सेनापती करून त्या देवींनी अंधकाच्या सीनेवर चढाई केली. अतिभीषण युद्ध केले. पार्वतीही शस्त्रसज्ज होऊन त्यांच्या बरोबरीने युद्धात उतरली. तिने असीम पराक्रमाने लक्षावधी दैत्यांचा संहार केला. ते युद्ध जवळजवळ 1000 वर्ष चालले होते. तेव्हा व्रताची सांगता करून भगवान शिवजीही मंद्राचलावर आले. त्यांना पाहून पार्वतीसह सर्व देवींचा उत्साह दुणावला. त्यांनी दैत्यांशी तीव्र युद्ध केले. त्यानंतर शिवजींनी स्त्री सैन्याचे विसर्जन केले. असीम पराक्रम दाखवल्याबद्दल पार्वतीचे कौतुक केले. तिला आलिंगन दिले. वीरकाला बाहेर पहारा देण्यास सांगून शिवजी तिच्यासह गुहेत प्रवेशले. रणांगणावरील स्त्री सैन्य अदृश्य झाले होते. तेथे तपस्वी शिवजी आणि त्याची लढणारी पत्नी पार्वती तीही दिसेना. तेव्हा अंधकाला शंका आली. त्याने आपल्या विधस नामक दूताला गुहेकडे रवाना केले. युद्धामध्ये घायाळ झालेला तो दूत वीरकाची परवानगी घेऊन गुहेत शिरला. त्याने तपस्वी रूपातील शिवजींना अभिवादन केले व धीटपणे म्हणाला, हे मुनी, मी अंधकाचा दूत म्हणून तुमच्याकडे आलो आहे. माझ्या स्वामींनी तुमच्यासाठी जो संदेश सांगितला आहे तो ऐका. ते म्हणतात, या तरुण आणि सुस्वरूप स्त्रीला तू कशासाठी आपल्यापाशी ठेवला आहेस? तुझ्यासारख्या तपस्व्याला हिच्यापासून काय लाभ? तू हिचा त्याग करून निवांतपणे परमेश्वराचे भजन करत बस, त्यातच तुझे हित आहे. तुझ्यासारख्या तपस्व्याशी युद्ध करू नये असे मला मनापासून वाटत होते, पण तू धूर्त आहेस. तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून माझ्याशी शत्रुत्व पत्करले आहेस. आता माझ्याशी युद्ध कर. मी तुला यमराजाकडे पाठवण्यासाठी उत्सुक झालो आहे. ते ऐकून शिवजी क्रोधित झाले. ते म्हणाले, दूता, मला तुझ्या स्वामीचा संदेश कळाला आहे. आता दैत्यराज अंधकासाठी माझा निरोप ऐक. त्याला म्हणावं, माझ्याशी युद्ध करण्याचे तुझ्यात सामर्थ्य असेल तरच युद्धाचा विचार कर. असमर्थ पुरुषांनी धनाचा व मनोहरी स्त्रियांचा उठाठेव करू नये. त्याला सांग, तुझ्या एकट्याने येण्याची ताकद नसेल तर बोलून मत दैत्यांना घेऊन ये. युद्धासाठी सर्व पर्याय तुझ्यासमोर खुले आहेत. आता तुझ्या मनात असेल ते कर, म्हणजे मीही काय करू शकतो ते तुला कळेल. शिवजींचा निरोप घेऊन विधस नावाचा तो दूत गुहेबाहेर पडला. आपल्या अनुपस्थित अंधकाने पार्वतीला त्रास दिला म्हणून महादेव खरोखरच चिडले होते. त्यांनी त्या दृष्टाला धडा शिकवण्याचे ठरवले. सनत कुमार म्हणाले, व्यासजी विधस दैत्याकडून तपस्वी रूपातील शिवजींचा निरोप करताच अंधक चवताळून उठला. त्याने गदा सरसावली आणि बलाढ्य दैत्यवीरांना घेऊन तो युद्ध करण्यासाठी त्याच्या विश्वासातला विधस दैत्य देवांना अभेद्य आणि अजिंक्य होता. अंधकाने त्याला पुढे करून गुहेवर हल्ला चढवला. त्याने वज्रासमान शस्त्राने शिवजींवर अविरत मारा केला. त्याच्याबरोबर आलेल्या दैत्यांनी वीरक आणि पार्वतीवर बाणांचा वर्षाव केला. कोणी गुहेचे सुंदर द्वार मोडून तेथील सामानाची नासधूस केली. कोणी गुहेजवळ पुष्पवेली, तेथे बहरलेले वृक्ष आणि मनोहर जलाशय उद्ध्वस्त करून टाकले. कोणी गुहेतून वनाकडे जाणारे मार्गच खंडित केले, तर कोणी गुहेजवळ सुरम्य पर्वत शिखरेच भेदून टाकले. या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या शिवजींनी आपल्या सेनेला पाचारण केले. दारुण भूतगणांना आणि विष्णू आदी देवांना त्वरेने येण्यास सांगितले. त्यांनी स्मरण करताच त्यांचे बलाढ्य गण तत्काळ उपस्थित झाले. सर्व देव अश्व, रथ, हत्ती व आपापल्या वाहनावर आरूढ होऊन अतिविशाल सैन्य घेऊन आले. भूते, प्रेते, पिशाच यांच्या झुंडीच्या झुंडी तेथे येऊन धडकल्या. सहाय्यार्थ नद्या, पर्वतही आले. शिवजींनी वीरकाला सेनापती केले आणि सर्वांना युद्धाची आज्ञा दिली. मग काय विचारतात, त्यांनी दैत्याच्या सेनेत घुसून मोठा प्रलयच केला. देवाने सर्व मर्यादा उल्लंघून विधस दैत्याशी घनघोर युद्ध केले, पण त्याने कोणालाही जुमानले नाही. युद्ध करता करता ब्रह्मा, विष्णू, सूर्य, चंद्र व इंद्रादी सर्व देवांना घेऊन टाकले. ते पाहून वीरकाचा धीर खचला.
तो दुःखित अंतकरणाने शिवजींपाशी गेला व म्हणाला, भगवान विधस दैत्याने ब्रह्माजी, श्रीहरी, सूर्य, चंद्र, इंद्र, यम, वरुण, वायू, कुबेर आणि प्रमुख देवांना गिळून टाकले आहे. आता मीच एकटा शिल्लक राहिलो आहे. तो महादैत्य अजिंक्य आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये मी काय करावे? भक्तांच्या अधीन असलेल्या श्रीहरीने कश्यप पुत्र हिरण्यकश्यपला तीक्ष्ण नखांनी फाडून टाकले. त्यानंतर त्यांनी मुख विस्तारून त्रैलोक्य भक्षण करण्याची इच्छा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भुवनपती वसिष्ठादी सप्तर्षींनी त्यांना तुम्हाला प्रदीर्घ काळ दैत्यांबरोबर युद्ध करावे लागेल असा शाप दिला. तेव्हा श्रीहरीने या शापापासून माझी कधी मुक्तता होईल असे विचारले असता ते म्हणाले, युद्धात बाण आणि मुष्टीपहाराने जर्जर झालेल्या विधस दैत्याच्या मुखात तुम्ही प्रवेश कराल, तेव्हाच तुमची या शापातून मुक्तता होईल. त्यानंतर तुम्ही बद्रिकाश्रमात जाल, तेथे आत्मसाधना करून परमपद प्राप्त कराल. सप्तर्षींच्या शापामुळे विधस दैत्याने श्रीहरींना गिळंकृत केले आणि आता बेधुंद होऊन युद्धस्थानी भ्रमण करत आहे. त्याने मोठा आकांत मांडला आहे आणि तिकडे शुक्राचार्य संजीवनी विद्येने दैत्यांना जिवंत करत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणणे मला शक्य नाही, म्हणून मी प्राणत्याग करणेच योग्य आहे. आता तुम्हीच काहीतरी करा. वीरकाचे बोलणे ऐकून शिवजींना फार क्रोध आला. त्यांनी बराच वेळ विचार करून सामवेदाचे उत्तम गायन केले. नंतर प्रचंड अट्टहास्य केले. त्या हास्याने अंधकार नाहीसा झाला. प्रकाश झाल्याबरोबर शिलाचूर्ण भक्षण करून प्रवर मुनींनी ज्याला उत्पन्न केले तो वीरक दैत्यांच्या सैन्यात घुसून पुन्हा युद्ध करू लागला. त्यावेळी विधस दैत्याने महाधैर्यवान आणि योद्ध्यांमध्ये मुख्य असलेल्या नंदीला गिळले. त्यानंतर वीरकालाही गिळले. ते पाहून भगवान सदाशिव वृषभावर आरूढ झाले. ते विधस दैत्याच्या समोर ठाकले. गिळून टाकलेल्यांनी बाहेर यावे असा दिव्य मंत्र जपून त्यांनी धनुष्याला बाण लावला. तेव्हा वीरक बाहेर आला. त्याने अतुल बल धारण करून नंदी, ब्रह्मा, विष्णू आणि इंद्रादी देवांना त्या महादैत्याच्या तोंडातून बाहेर काढले. त्यामुळे देवसेनेत नवीन उत्साह संचारला. त्यांनी भीषण युद्ध आरंभले. त्यांच्या प्रखर हल्ल्यापुढे दानवांचे काही चालेना. देव जिंकत होते. हे पाहून शुक्राचार्य संजीवनी विद्येत मृत दैत्यांना वेगाने जिवंत करू लागले. तेव्हा संतप्त झालेल्या शिवगणांनी त्यांना घेरले आणि बांधून घेऊन आले. शिवजींनी कसलाही विचार न करता शुक्राचार्यांना गिळून टाकले. ते पाहून दैत्यसेनेत एकच हाहाकार माजला. देवांकडून मार खाऊन ते अक्षरशः हतबल झाले. युद्धभूमी दैत्यांच्या कलेवरांचे प्रवर्तप्रायी देग साचले. भूत, प्रेते, पिशाचे, गिधाडे, कोल्हे व लांडगे त्यांच्यावर तुटून पडले. त्यामुळे हतबल झालेले दैत्य प्राणरक्षणार्थ पळून गेले. कोणी गिरीकंदरात लपले तर कोणी पाताळामध्ये दडी मारली. इकडे शिव, विष्णू, इंद्र अंधकाराशी प्रखर झुंज देत होते. श्रीहरीने गदेच्या प्रहाराने त्याला ठोकून काढले. इंद्राने घोर अस्त्रप्रयोग करून त्याला बेजार केले. त्याच्या सेनेतील बहुसंख्य महावीर पळून गेले होते. तरीही दैत्यराजाने युद्ध चालूच ठेवले. त्याने देवांना जिंकण्याच्या ईर्षेने महाभयंकर गर्जना केली. वृक्ष, पर्वत, शिलाखंड व शेकडो शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा करून श्रीहरी व इंद्रादिक देवांना अगदी जेरीस आणले. त्यांना जर्जर केल्यावर त्याने वृक्ष, सर्प आणि व्रजासमान अनेक शस्त्रांनी हल्ले करून गिरीच्या आणि शिवजींना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्रह्मदेवाच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या अंधकाचे आणि शिवप्रभूंची समोरासमोर युद्ध झाले. ते जिंकण्यासाठी अंधकाने आसुरी मायेचा आश्रय घेतला. भगवान शिव प्रलय काळाच्या अग्निसमान भयंकर शरीर धारण करून त्याच्याशी लढत होते. त्यांच्या त्रिशूळाच्या आघाताने त्या दैत्याच्या शरीरातून रक्तस्राव होऊ लागला. ते रक्तबिंदू युद्धभूमीवर पडताच मायेच्या प्रभावाने त्यांपासून अंधकासारखेच दिसणारे व त्याच्यासारखेच पराक्रमी असे असंख्य दैत्य पटापट उत्पन्न होऊ लागले. त्यांनी सर्व रणांगणच व्यापून टाकले. ते देवांशी व शिवगणांशी युद्ध करू लागले. त्या अंधकगणांच्या रक्तबिंदूपासूनही दैत्य उत्पन्न होऊ लागले. तेव्हा मात्र देवांना मोठे भय उत्पन्न झाले. काय करावे हेच सुचेना. तेव्हा भगवान विष्णूंनी शिवजींशी विचारविमर्श केला. ते योगबलाने स्त्रीरूप धारण करून शिवप्रभूंच्या कानातून रणभूमीवर प्रकट झाले. त्या देवीचे रूप अतिशय उग्र आणि विकराळ होते. तिचे मुख फारच भयंकर होते आणि शरीर शुष्क काष्ठवत होते. त्या चंडिकेला पाहताच देवांना धीर आला. त्यांनी तिची स्तुती केली. तिने शिवजींना नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने रणांगणात मुक्त संचार करू लागली. ती अंधकाच्या रक्तापासून उत्पन्न झालेल्या असुरांना खाऊ लागली.
आणि त्याच वेळी दैत्यराजाच्या शरीरातून ओघळणारे रक्तही पिऊ लागले. त्यामुळे नवीन दैत्य उत्पन्न होणे थांबले आणि आधी उत्पन्न झालेले दैत्यही नष्ट झाले. मग अंधक एकटाच उरला. त्याच्या शरीरातील रक्त संपून गेले होते, तरीही आपल्या कुळाच्या क्षात्रधर्माचे स्मरण करून तो शिवजींशी युद्ध करतच राहिला. थपडा मारणे, लत्त प्रहार करणे, नखांनी उरबाडणे, डोक्यावर टक्कर देणे आदी प्रकारांचा अवलंब करू लागला. त्यामुळे चवताळलेल्या शिवजींनी आपल्या त्रिशूळाने त्याचे हृदय भेद्यास शांत केले. त्याला त्याच अवस्थेत वर उचलून अंधातरी धरले. त्रिशूळाच्या अग्रावरून त्याचे जर्जर शरीर खाली लोंबकळत होते. तेव्हा सूर्याची प्रखर किरणे त्याला तापवू लागली. मेघांनी मुसळधार जलवर्षाव करून त्याला ओले केले. चंद्राच्या बर्फासमान थंड प्रकाशाने त्यास पोते गारठून टाकले. अशा विरोधी परिस्थितीतही त्या महादैत्याने प्राणत्याग केला नाही. आपली दुर्दशा पाहून अंधकाला फारच दुःख झाले. त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊ लागला. त्याने स्वतःच्या उद्धारासाठी शिवजींचे स्तवन केले. त्यामुळे करुणेचा अगाध सागर असलेल्या शिवप्रभूंना त्याची दया आली. त्यांनी प्रसन्न होऊन त्याला खाली उतरवले. निज कृपेने अवलोकन करून पूर्ववत सदृढ केले. त्याला गणाध्यक्ष पदावर नियुक्त करून आपल्या सेवेत रुजू करून घेतले. शिवजींच्या आज्ञेत राहून तो त्यांची सर्व प्रकारे सेवा आराधना करू लागला. त्याचे कल्याण झाले. देवांनाही हायसे वाटले. दैत्यांचा प्रभाव नाहीसा झाल्यामुळे त्रिभुवनात सुखशांती नांदू लागली. युद्ध समाप्त झाले होते. ब्रह्माजी, श्रीहरी आणि इंद्रादी देवांनी शिवजींची विधीपूर्वक पूजा केली. प्रेमभावे विनम्र होऊन मनोहर स्तोत्राने त्यांची स्तुती केली. त्या समय शिवजींचा जय जयकार करताना त्यांना जो आनंद होत होता त्याचे काय वर्णन करावे. असो, शिवजींनीही युद्धात सहाय्य करणाऱ्या सर्व देवांचा आणि गणाधिपांचा यथोचित आदर सत्कार केला. नानाविध भेटवस्तू व अनेक आशीर्वाद देऊन त्यांना प्रेमाने निरोप दिला. वीरकाबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती. आपलाच अंश असलेला तो पापरहित पुत्र विदसाच्या मुखातून सुखरूप परत आला म्हणून ते विशेष प्रसन्न होते. मग ते गुहेपाशी गेले. वीरकाला द्वारावर पहारा देण्यास सांगून ते आत प्रवेशले आणि पार्वती समवेत सुखसंवाद करू लागले. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.